नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमच्या चॅनलवरती. तर आज आपण एका पोल्ट्रीला व्हिजिट देणार आहोत. तर ही पोल्ट्री आहे महाडोक सेंटर इथली, ज्यांनी आपल्याकडे मागे पिल्लं घेऊन गेले होते. जर तुम्हाला त्या भागामध्ये अंडी पाहिजे असेल तर महाडोक सेंटरमध्ये तर विठ्ठल भाऊ रिंगे हे यांचं नाव आहे. तर तुम्ही तिथे त्यांच्या फार्मवर नक्की व्हिजिट देऊ शकता. आणि हे पिल्लं जे आहेत आता खूप मोठे झाले असतील. साधारण 1-1.5 महिन्यापूर्वीचा व्हिडिओ माझ्याकडे, 1 महिना जरी झाला असेल तेव्हाचा व्हिडिओ आहे. ह्या व्हिडिओवर मला काम करायचंच राहिलं होतं, कारण मी खूप माझा जो व्हिडिओचा गॅप आहे ना तो खूप मोठा होतो आहे. आणि आता मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा माझं चॅनल ग्रो व्हायला लागतं आहे मी काम बंद करते. तर मला यांचा हा व्हिडिओ पाहिजेच होता, कारण यांचं जे वय आहे, यांचे जे मुलं आहेत, हे दोनही मुलीचं लग्न झालेलं आहे, मुलगा चांगल्या जॉबवर सेटल आहे. तर अशा वयात हे आहेत आणि यांना काम करण्याची काही गरज आहे असं नाही आहे. भरपूर असं शेती वगैरे आहे, बागायती शेती आहे. जेमतेम त्यांनी आता सध्या रेस्टिंग टाईम म्हणून जगले तरी चालेल. पण तुम्ही त्यांची जिद्द आणि चिकाटी बघू शकता. तर त्यांनी फार्म केला. तर यांची पिल्लांची ऑर्डर आम्हाला खूप अगोदर आलेली होती आणि जी नाही हा करता करता त्यांनी सगळ्यात जास्त जे आहे क्वांटिटीमध्ये आपल्या फार्मवरून पिल्लं ते घेऊन गेलेले आहेत. आणि आता जवळजवळ त्यांच्या ज्या कोंबड्या आहेत आणखीन 1-1.5 महिन्याने किंवा एखाद्या महिन्याने अंड्यावर यायला चालू होतील आणि त्यांचा बिझनेस रन होईल. तर खूप सुंदर पद्धतीने हे बांधकाम त्यांनी केलेलं आहे. पूर्ण पोल्ट्रीचं त्यांनी बांधकाम केल्यानंतर पिल्लांचं त्यांनी विचारलं होतं. तर त्यावेळी आमचं जे कॅन्सल झालेलं होतं पिल्लं देण्याचं, मग आम्ही माझी मैत्रीण आहे ती यांची सुनबाईच आहे, त्याच्यामुळे माझ्या मैत्रिणी खातीर आम्ही हे पिल्लं जे आहे त्यांना देऊ केलेले होते. आणि खूप छान पद्धतीने त्यांनी जे आहे पिल्लं सांभाळलेले आहे. तर बघा तुम्ही, त्यांनी आता घास आणून टाकला होता. त्यांना म्हटलं जसे तुम्हाला सांभाळतील तसे तुम्ही सांभाळू शकता. आणि त्यांच्याकडनं पिल्लांची मर झालेली नाही आहे. मला वाटतं एखादं पिल्लू मेलं असावं. त्यांचा एकदा मध्ये फोन आला होता आणि काही जरी त्यांना वाटलं तर आम्ही तशीही त्यांना मदत करतो की काय काय द्यायचं आहे नॅचरल पद्धतीने. तर हे जेव्हा आपल्या फार्मवर आलेले होते तेव्हाचा हा व्हिडिओ आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला मी चॅनलवर मागे टाकलेला होता. तर यांनी स्वतः हे पिल्लं पकडून नेलेले होते आणि पॅकिंग वगैरे सुद्धा यांनी स्वतः केलेली होती ते पिल्लांची, कारण हे घरी नव्हते. आणि मी आणि माझी मुलं आणि हे सगळे मिळून आम्ही हे पिल्लं पकडले. संध्याकाळची वेळ होती. सांगायचं एवढंच आहे की तुम्ही सुरुवात तुम्ही करायला कुठूनही करू शकता. सुरुवात करायला तुम्हाला वयाचं बंधन नाही आहे. जसं की शिक्षणाला वयाचं बंधन नाही आहे, काही गोष्टी शिकायला वयाचं बंधन नाही आहे, तर तुम्हाला बिझनेस करायलासुद्धा बंधन नाही आहे. तुम्ही कधीही कोणत्याही वयामध्ये हा बिझनेस करू शकता, कुठलाही बिझनेस करू शकता. पण पोल्ट्री फार्मचा बिझनेस हा खूपच छान आहे. अगदी लहान मुलं म्हटलं तरी पोल्ट्री सांभाळू शकतात. इतका सोपा सोयीस्कर हा बिझनेस आहे. कधी तर मध्ये माझं जेव्हा ऑपरेशन झालं होतं तर माझ्या मुलांनीच माझी पोल्ट्री जवळजवळ सांभाळली होती. 1-1.5 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि मला बिलकुल आवडत नव्हतं की मुलांनी हे काम करावं, पण मग त्यावेळी पर्याय नसल्यामुळे अगदी माझी छोटी छोटी मुलं पोल्ट्री सांभाळायचे. आणि कोंबड्यांना खाद्य टाकण्यापासून पाणी बदलण्यापर्यंत सगळे कामं जे आहेत हे माझी मुलं करायचे. आणि खूप उत्कृष्ट पद्धतीने जे आहेत माझे दोनही मोठी माझी मुलगी आणि माझा मुलगा आर्यन, ह्या दोघांनी पण पोल्ट्री सांभाळले होते. तर 15 दिवस त्यांनी सगळं काम केलं. नंतर जेव्हा जरासं मला चालायला यायला लागलं तर मीही पाठीमागे त्यांच्या जायचे की कसं काम करतात, काय करतायत, कुठे काही म्हणजे भीती वाटायची मला कधी संध्याकाळी. पण मुलं मी बाहेर जास्त जाऊन देत नाही आहे, म्हणून मग मला तरी मुलांनी माझ्या चांगल्या पद्धतीने काम केलं. आईही होती माझ्याजवळ त्यावेळी, पण मग तरी पण तिला हे सगळं काम जमत नाही आहे, कारण पोल्ट्री फार्मिंग आणि माळकरी लोकांचं जरासं पोल्ट्रीत जाणं येणं बंदच असतं. मग त्यावेळीसुद्धा माझ्या मुलांनी जर हे काम केलं. आणि तुम्ही बघू शकता, तर हे जे विठ्ठल भाऊ रिंगे आहेत यांचं वय आणि यांचं वय जे आहे, तर सध्या म्हटलं की मी तुम्हाला काही काम न करण्याचं ते निर्णय घेऊ शकतात. पण मी खूप वेळा बघते की जसे की मला फोन कॉल्स आलेले आहेत की ताई, जसे मी अंड्यांचा एक व्हिडिओ टाकलेला होता की तुमची सगळीच्या सगळी अंडी जी आहेत कंपनी खरेदी करणार आहे. या व्हिडिओनंतर मला एवढे फोन आले होते की जर तुम्ही अंडी घेणार असेल तर आम्ही आजच पोल्ट्रीला सुरुवात करणार आहोत, आम्ही आजच बांधकाम करणार आहोत. तुम्हाला सांगते, मला खूप संख्येने फोन आले होते आणि सगळ्यांचं म्हणणं होतं की कंपनी जर अंडे घेत असेल ना तर आम्ही आत्ताच सुरुवात करणार आहोत, आम्ही लगेचच कोंबड्या आम्ही आता शेडचं बांधकाम करणार आहोत, 2 महिन्यामध्ये आम्ही पिल्लं टाकणार आहोत, असे मला वेगवेगळे फोन आले होते. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही सुरुवात करू शकता, पण मग तुम्ही आता सुरुवात का करणार आहेत, कारण तुम्हाला वाटते की कुणीतरी तुमचे अंडे लगेचच्या लगेच घेऊन जाणार आहे
आणि म्हणून तुम्ही ती सुरुवात करणार आहात. पण मग तुम्हाला एक बिझनेस करायचा स्वतःची मनाची इच्छा पाहिजे, किंवा एखादा तुम्ही व्हिडिओ बघितला त्याच्यामध्ये तुम्हाला कळलं की याच्यामध्ये आपले डेलीचे अंडे जाणार आहे, त्यासाठी तुमच्याकडे लगेच अंड्यांची तयारी असणं गरजेचं आहे. ते मला फोन करू शकतात. पण ज्यांच्याकडे अजिबात अंड्यांची सोय नाही आहे किंवा व्हिडिओ बघून त्यांना वाटतं की नाही आपण हे करायला पाहिजे, ही चांगली गोष्ट आहे. पण मग जर तुम्ही आता फार्म करणार, त्याच्यामध्ये पिल्लं घेणार, ते पिल्लं 5-6 महिन्यांनी मोठे होणार, त्याच्यानंतर 6-7 महिन्यांनी अंड्यावर येणार, तोपर्यंत श्रावण चालू होणार, तोपर्यंत बिझनेस डाऊन होणार. मग अशा याच्यामध्ये जे आहे ना, म्हणजे माणसांना असं वाटतं की प्रत्येक याच्यामध्ये एखादा व्हिडिओ बघितला आणि यांनी केलं म्हणजे आपण करू शकतो, असं नसतं. याच्यासाठी जे आहे ना, खूप मेहनत करावी लागते. सुरुवातीला 1-2 वर्ष द्यावी लागतात. अंड्यांचा पैसा हा जरी असला तरी कोंबड्या जरी 3-1 महिन्यात झाल्या तर कटिंगचा पण पैसा असतो. फक्त अंड्यांचा म्हणून बिझनेस करायचा जर ठरला ना तर आपण करू शकतो. पण मग जर आपल्या पुढचे पण आपण महिने बघायचे आहेत की कोणत्या पद्धतीने आपल्याला हा बिझनेस जाणार आहे, कुठे लॉसमध्ये तर जाणार नाही आहे ना. हे सगळा अनुभव जो आहे ना, प्रत्येक फार्मवाल्याला स्वतःचा वेगवेगळा अनुभव असतो. प्रत्येक फार्मवाल्याचा अनुभव डेफिनेटली मी सांगेल की तुम्हाला की आज माझा जो अनुभव आहे ना तो तुमचा नक्कीच नसणार आहे. कारण आता या भाऊंनी जे माझ्याकडनं एवढ्या कोंबड्या घेऊन गेले आहेत, यांनी वेगवेगळे अनुभव यांचे आले आहेत. यांचं एकच पिल्लू मेलेलं असं मला ऐकलं होतं मी यांच्याकडून. त्याच्यानंतर यांचे पिल्लू मेले नव्हते. आता माझ्या फार्ममधला असा अनुभव होता की मी गोण्या पिल्लं भरून फेकलेले होते त्यावेळी, जेव्हा मी नवीन होते. तर नवीन असताना आपल्याला भरपूर गोष्टी ज्या आहेत शिकाव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात. पण आता मी सगळ्यांना माहिती देऊ शकते की नाही, तुम्ही असं करू नका, म्हणजे तुमची पिल्लं मरणार नाही आहेत. तर तुम्हाला फार्म करायचं म्हटल्यावर अगोदर फार तुम्हाला सोय करावी लागणार आहे पिल्लांसाठी. तिथून पुढे तुमचं जे आहे चालू होणार आहे तुमचं लाईफ, म्हणजे तुमची ती पिल्लांची स्ट्रगल लाईफ चालू होणार आहे. जसं की 1 महिन्याचेच पिल्लं माझ्याकडनं जास्तीत जास्त खरेदी करण्यात येतात. त्यापेक्षा कमी पिल्लं खरेदी करायला खूप जे आहेत ना आपले गिऱ्हाईक खूप घाबरतात. त्यांना वाटतं की मरतात की काय, मेल्यावर काय करायचं. आणि खरं जसे त्याचे अनुभव असतात, काही पिल्लं आणल्या पण मेलेले असतात. तर मी तेच प्रत्येकाला सांगते की प्रत्येक फार्मिंगचा अनुभव जर वेगवेगळा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आपण लगेच एखादा नवीन मुलगा असेल त्यांनी फार्म जरूर चालू करावा, पण साईड बिझनेस त्याचा असल्यानंतरच त्यांनी फार्म चालू करावा. तर तुम्ही इथे रिंगे पाटील यांच्या फार्मला तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता जर तुम्ही त्यांच्या आसपास राहत असेल. तुम्हाला अंड्यांना किंवा कोंबड्यांना आता तिकडून तुम्हाला गिऱ्हाईक जरूर मिळेल, कारण त्यांनी 150-200 कोंबड्या जवळजवळ घेऊन गेलेले आहेत आणि त्यांचा बिझनेस चांगला चालेल. सध्या त्यांची सुरुवात आहे, पण कुठून तरी सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यांनी जी सुरुवात केलेली आहे ती खूपच म्हणजे खूप चांगली सुरुवात आहे. तर तुम्ही बघा अगदी किती म्हणजे मेहनत आहे त्यांची स्वतःची, आणि किती खटाटोप आहे की काहीतरी बिझनेस करायचा आहे. तरी असं असतं की आता मी जे आहे मी बिझनेस चालू करून 4-1 वर्ष जरी झाले असले तरी पण हे आत्ता सुरुवात करतायत, म्हणजे यांचं सुरुवात आत्ताच आहे. तर हा बिझनेस आपणही करू शकता, फक्त जिद्द आणि चिकाटी पाहिजे स्वतःची. आणि असं नाही पाहिजे की यांनी केलं म्हणूनच आपण करायचं, असं नाही आहे. की स्वतःची मनाची तयारी पाहिजे की नाही, मला हे काहीतरी नवीन करायचं आहे आणि मी हे करणारच आहे. म्हणून मला जे आहे तर रिंगे पाटलांविषयी खूप कौतुक वाटतं आहे की मुलगा खूप वेल सेटल्ड आहे, मुलीचं पण लग्न केलेलं आहे. आता एवढं काही जबाबदारी करायची, त्यांना काम करायची गरज नसताना पण खूप सुंदर पद्धतीने त्यांनी अगदी थोडक्यातपासून सुरुवात केलेली आहे. अजूनही पिल्लं ते घेऊन जातील असं म्हटले होते, पण अजून त्यांना जरासा वेळ लागणार आहे. म्हणजे जरा त्यांनी वेळ मागितला की आम्हाला तेव्हा मिळेल का, म्हटलं हो नक्की असेल तर तुम्हाला नक्की आम्ही पिल्लं नक्की देणार आहोत. आणि अशा पद्धतीने ते आपल्याकडून पिल्लं इथून घेऊन गेले आहेत. तर रिंगे फार्म तिकडे चालू झालेला आहे महाडूक सेंटर या गावामध्ये. यांचा व्हिडिओ टाकायचा माझा खूप दिवसांचा राहिला होता. मला फक्त यांचं कौतुक करायचं होतं की यांनी जे फार्म अगदी छोट्यापासून सुरुवात केलेली आहे, तर यांचा फार्म खूप मोठा हो आणि प्रगतशील अगदी प्रगतशील फार्मिंग म्हणून हे यांची जी आहे ओळख व्हावी. तर ह्या पद्धतीने आपल्या फार्मवर आल्याबद्दल मी त्यांचे इथे आभार व्यक्त करते आणि मी माझा व्हिडिओ इथे संपवते. तर तुम्हाला यांच्याविषयी काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओ बरोबरच. तोपर्यंत चला टाटा आणि बाय बाय.